निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। हिवरगावच्या त्या बालकांचा अपघात नव्हे घातपात महिना होऊन देखील तपास मात्र शून्य। आक्रमक हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग अडवला। वडील मयत असलेल्या हिवरगाव पावसा येथील दोघा बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मागील महिन्यात रामनवमीच्या दिनी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली होती। या घटनेपासूनच मयत मुलांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ घातपाताचा संशय व्यक्त करीत आहेत। त्या अनुषंगाने त्या बालकांच्या आजोबांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार देत सखोल चौकशीची मागणी देखील केली होती। मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणी अकस्मात मृत्यूचीच नोंद असल्यानं हिवरगाव पावसाचे ग्रामस्थ त्या विरोधात आक्रमक झाले होते। या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून गावात सुरू असलेल्या नाजूक चर्चेच्या अनुषंगाने तपास करण्याच्या मागणीसाठी आज हिवरगाव पावसा गाव बंद ठेवून टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी काही ग्रामस्थांनी आपल्या आक्रमक भूमिका विशद केल्या। दुसराच कसा काय त्या तळ्यामध्ये गेला ही एक गावकऱ्यांना शंका आलेली आहे, पण आपण कुठल्याही प्रकारे शासनाने याची गंभीर दखल घेतली नाही। म्हणून आज आम्हाला गावकऱ्यांना भर उन्हातानामध्ये या ठिकाणी रस्ता रोको करावा लागत आहे। कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये ही प्रवृत्तीच्या गावामध्ये घडली, त्या प्रवृत्तीला करणारा शासन झालं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आज तागायत आपल्याकडून गांभीर्याने घेतलं नाही, त्यामुळे या ठिकाणी झालं। परत एक भागाला तिथे एक टरबूज, तिथे मला वाटतं टरबूजचा काय मळा पण नाहीये, ते अचानक टरबूज आलं कसं काय, या मुलांना टरबूज खायचं होतं हे दाखवलं कसं काय। आमची एक विनंती आहे, ज्यांच्यावर संशय आहे त्यांना तुम्ही चौकशीला घ्या, त्यांना ताब्यात घ्या, त्यांना तुमच्या पद्धतीने उलट्या पालटे प्रश्न विचारा। अहो संपूर्ण गावकरी बघा, संपूर्ण मोबाईल ताब्यात घ्या म्हणा, पहिले सगळ्याचा चौकशीचा भाग असताना त्या सगळ्या यंत्रणा ताब्यात घ्या। आणि बघा साहेब, 31 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री रामदासजी आठवले आणि पालकमंत्री आम्ही आता फोन होता ना राम शिंदे साहेब, आम्ही सगळेजण चोंडीला आहोत। त्या ठिकाणी मी स्वतः चोंडीला आहे। माझ्या भाजपामधून मी माझ्या हिवरगावचा प्रश्न त्या ठिकाणी मी चोंडीला मांडणार आहे। आमदार बाळासाहेब थोरातांनी ती व्हिजिट दिली, त्यांच्याशी मी चर्चा केली आम्ही, त्यांनी देखील संशय व्यक्त केला की हा घातपात झालेला आहे। जर पोलीस प्रशासनाला विद्यमान मंत्री महोदय सांगतायत, आपली यंत्रणा कशा प्रकारे चौकशी करते। अहो खुनाला देखील वाचा फुटते। तुम्ही जर ठरवलं साहेब 1 तासाच्या आत तुम्ही यांना गजाच्या आत टाकून उलट्या पालट्या चौकशी करून तुम्ही याला वाचा फुटू शकता, तुम्ही जर ठरवलं तर। पण आपण का ठरवत नाही हा आमचा गावकऱ्याचा तुम्हाला प्रश्न आहे। हा सगळा चौकशीचा भाग झाला साहेब। कुठल्याही व्यक्तीविरोधात आमचं आंदोलन आहे। आमचं गाव या पंचकृषीमध्ये एक नामांकित गाव आहे। आमच्या गावाला हा फार मोठा कलंक लागलेला आहे, तो कलंक आम्हाला पुसून काढायचा आहे आणि संबंधित गुन्हेगाराला हे शासन झालं पाहिजे। आणि जोपर्यंत शासन होत नाही तोपर्यंत गावकरी शांत राहणार नाही, शांत राहणार नाही। तुमच्या माहिती सांगतो, उद्या संध्याकाळी 5 वाजता मी ओला साहेबांचं अपॉइंटमेंट घेतलंय। माझा रिपब्लिकन पक्षाचा शिष्टमंडळ ह्या गावकऱ्यांचं निवेदन घेऊन उद्या आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत। किती मोठा गंभीर प्रश्न या बालकांकडे बघा, फोटो बघा। अहो कवळी बालकं, गुणवान बालकं कधी शाळेमध्ये पहिला आणि दुसरा नंबर यायचा। ज्या दिवशी घटना झाली त्यांच्या मित्रांनी त्याशी जेवले नाहीत। साहेब जरा डोकं चालवा, जर मी पाण्यात पडलो तर माझ्या बाजूला असतील हे आरडतील, अरे हा पाण्यात पडा धावा रे बाबा घ्यायला। 2च माणसं त्या ठिकाणी का जातात त्यांना वाचवलेला, हा एक गंभीर आमचा प्रश्न आहे। आणि याच्यामुळे आम्हाला सगळं शंका आहे की त्या मुलांचा हा घातपात झालेला आहे आणि आपण आपली यंत्रणा कामाला लावली नाही, त्यामुळे आज आम्हाला इथे रस्ते व्हावं लागलेले। आपण SP जबाबदार अधिकारी आहात, किती वेळा आपण ह्या गावाला आणि त्या व्हिजिटला तुम्ही भेट दिली। हा माझा तुम्हाला गावकऱ्याच्या वतीने प्रश्न आहे।
का भेट दिली नाही तुम्ही? म्हणून गावकरी आज तप्तवारी संतप्त म्हणून आज रस्त्यावर आहेत. तिकडे आया बहिणी बसलेल्या आहेत. गावातला सगळ्या घराघराचा तरुण या ठिकाणी आलेला आहे. याची जर तुम्हाला गांभीर्याने दखल घ्यायची असेल तर घ्या, नसल घ्यायची तर घेऊ नका. पण जोपर्यंत खुन्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हिवरगावचा गाव हा कदापि शांत राहणार नाही. पंचकृषीमध्ये हे गाव गाजलेलं गाव आहे. आम्ही कोणाच्या खोड्या करत नाही, पण जर आमच्याकडून शापटा पाय दिला तर त्याला आम्ही सोडत नाही. ही आमची हिवरगावकरांची मागणी आहे. आता मी मला वाटतं माझं पंचनामा केला कोण कोण होतो सहाय्य करायला हे मला दाखल पाहिजे. जबाबदारी घेतली नाहीये, जबाबदारी घेतली नाही. पंचनाम्याला गावच्या लोकांच्या सह्या कोणत्या घेतल्या? पोलीस पंचनामा मला दाखवा. त्यांच्याही भावना तीव्र आहेत. ते मुलांचे आजोबा आहेत. अहो साहेब, ह्या वयामध्ये संबंधित स्त्रीनं या म्हाताऱ्या माणसाला आणि त्यांच्या पत्नीला वेगळं काळजी करायच्या बाहेर हा मानवतेला कलंक आहे का नाही? अशा बाईला तुम्ही अशा बाईला टेक इट व्हेरी सिरियसली. मानवतावादी दृष्टिकोन घ्याय केच चांगला आशीर्वाद लागेल. मी तुम्हाला 8 दिवसाची मुदत देतो पोलीस प्रशासनाला गावकऱ्यांच्या वतीनं. 8 दिवसाची मुदत देतो साहेब. 8 दिवस साहेब तुम्हाला मुदत देतो. 1.5 महिना झाला इलेक्शन होतं. थोडं माझं आहे का? एवढे दिवस गेले जाऊ द्या. 5 तारीख आहे 29. माझा जबाब का नाही घेतला? साधारणतः किती तारखेपर्यंत? 5 तारखेपर्यंत जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर 6 तारखेला ह्याच ठिकाणी जे आता शेतावर गेलेत ना सगळं गाव मन असता लोक करीन. आम्ही नंतर त्यावेळेस कोणाचंही ऐकणार नाही आणि तुमच्या पद्धतीने आणि हा साहेब त्यांच्या भावनाबरोबर आहे. तुम्हाला जे दोघांनी स्टेटमेंट दिलेले आहे. दोघांनी मला वाटतं स्टेटमेंट दिलेले आहे. ते आय विटनेस झालेले आहेत. जे राहिले ते तुम्ही अजून घ्या. जरा जसं समजतो बघा 5 जून पर्यंत आपल्याला ह्या घटनेच्या संदर्भामध्ये सखोल असा आपल्याला न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते. 5 तारखेपर्यंत जर न्याय नाही मिळाला तर 6 तारखेला 10 वाजता उग्र आंदोलन होणार. आणि कुठल्या ठिकाणी म्हणजे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने गमिनी गावीन आंदोलन चालू करू. आपल्या त्या तळ्यामध्ये जाऊन मरण पावले तर त्या संदर्भामध्ये DYSP साहेबांनी याच्यामध्ये सखोल चौकशी केलेली आहे आणि आम्ही बी जमीन चौकशी केली आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला जोपर्यंत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नामदार बाळासाहेब थोरात सर हो सर हो सर हो सर हो सर सर याच्यामध्ये मी स्वतः चौकशी केली आहे आणि माझ्यापेक्षा वरिष्ठ आमचे DYSP साहेब यांनी सुद्धा स्वतः त्यांची टीम लावून त्या लोकांना त्यांच्या ऑफिसला बोलवून सर्व चौकशी केलेली आहे. तरी आता आपल्या गावकऱ्याच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे. तरी मी काल आपल्या गावकऱ्यांना मी विनंती केली होती की मला अशा स्टेटमेंट द्या म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल कारवाई करता येईल. म्हणजे आम्हाला बी काही बंधन असतं किंवा कोणाला डायरेक्ट असं 302 करून उचलणं तर त्या जर मला जर 1-2 स्टेटमेंट भेटले चांगले तर आपण लगेच गुन्हा दाखल करून लगेच अटक करून टाकू. त्याच्यामध्ये काही विषय नाही. फोन नंबर तपासले का त्यांचे? तुम्ही चौकशी केली का? तुम्ही जर ठीक आहे. आज त्यांना ताब्यात घेतो. त्या महिलेला ताब्यात घेतो आणि त्या समोरचा कोण आहे त्याची ताब्यात घेतो आणि आम्ही चौकशी करून
गुन्हा दाखवून कायदेशीर कारवाई करू. साहेब थांबा, फोन जप्त करणार का? सर आम्ही सर तपासामध्ये करतो सर्व धन्यवाद. तपासामध्ये करणार म्हणजे करणार तपास लागेल ना. नाही आता साहेब आमच्या मोठ्या साहेबांना भेटणार आहे तर ते सांगू शकतो ना त्या बाकी चौकशी आतापर्यंत काय नाही केली, चौकशी काय केली नाही. खेळता खेळता ही दोन्हीही मुलं नातेवाईकांच्या घरी गेली व तिथून परत येताना पाय घसरून शेततळ्यात बुडून मरण पावली असं सांगण्यात आलं. शवविच्छेदन अहवालातून देखील दोन्ही मुलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं स्पष्ट झालंय. सदरची घटना मयत मुलांच्या घरापासून काही अंतरावर घडली होती. मात्र त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये अशी माणसं उपस्थित होती की त्यावेळी त्यांची तेथील उपस्थितीतच संशयाला जागा करून देणारी ठरली. मयत मुलांना बाहेर काढल्यानंतर देखील तेथे घडलेला प्रकार संशयात भर घालणारा ठरला. त्यातूनच मयत मुलांच्या आजोबासह नातेवाईक व ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. पोलिसांनी दोन्ही मुलं पाय घसरून शेततळ्यात पडली की त्यांना पाडण्यात आले याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. त्यासाठीच आजचं हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी इन्नूस शेख, संगमनेर.